कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे पण ठेव। अबे काय तू इथे काय करतो? तुला अभ्यास नाही का तुझा? अगं झाला, मी तुम्हाला मदत करतो ना। कशाला? अभ्यास नाही का? जा अभ्यास करू, आम्ही करू। जेवण करा। तू कर वेळेत आणि अभ्यास कर। चल बाय। चला भाई लोग, येतो। अरे भाई उद्या ये लवकर। हो। चल। झाली का गाडी? अरे आला तुम्ही? अहो साहेब एकदम टकाटक झाली तुमची गाडी, बघा फक्त तुम्ही। साहेब तुम्हीच बघा एकदा। हं? हे घे। हे काय? हे काय झालंय? काय आलं? याला स्क्रॅच म्हणतात ना? स्क्रॅच? हा, स्क्रॅचच म्हणतात त्याला। हा पण स्क्रॅच आम्ही नाही केलाय। मग काय मी लावला? नाही नाही, एक मिनिट। ए इकडे आलं पोरांनो। काय शिवा काय झालं? हे स्क्रॅच आपल्यामुळे झालंय का? ए नाही शिवा, अरे यांची गाडी तर मीच घेतली होती आणि तुला माहितीये आपल्याकडे गाडी आली तर आपण आपल्यापेक्षा जास्त जीव गाडीला लावतो। आणि हा स्क्रॅच आधीपासूनच आहे आणि आपण नाही का गाडी आल्यावर फोटो काढतो, तसं ह्या गाडीत सुद्धा फोटो काढलाय। ए फोटो दाखव रे। हे बघ फोटो बघ। हा बघा साहेब, तुम्ही 9ला गाडी आणून दिली तेव्हाचाच फोटो आहे बघा। म्हणजे मी खोटं बोलतोय? अरे हे असले फोटो काढायला कितीचा वेळ लागतोय? हो आम्ही नाही केलं हे पण। मग काय मी केलं? आम्ही असं कुठे म्हणतोय? मग हा स्क्रॅच कसा काय गेला? हा, हे तुमच्यापैकीच कोणाचं तरी काम आहे। ओ तुम्ही त्यांच्यावर ब्लेम टाकू नका। ब्लेम करू नका म्हणजे काय? साहेब तुम्ही ऐकून घ्या माझं। हे शाणे, काय ऐकून घ्यायचं का तुझं? अहो नीट बोलतोय ना तुमच्याशी, तुम्ही पण नीट बोला। नाही तर काय? काय करणार? साहेब जरा आवाज कमी करा। ए भाईगिरी करतोस काय? हो। आम्ही अजून नीट बोलतोय, हमरी तुमरीवर यायचं नाही, कळलं? तुमच्याशी ना असंच बोललं पाहिजे, हीच लायकी आहे तुमची। लायकी काढताय आमची? हा मग काय पूजा करायची का तुमची? तुमच्यासारख्या लोकांना ना चांगलंच ओळखून आहे मी, समजलं ना? अरे वस्तीतले किडे आत किडे। अरे एक वस्तू तुम्हाला धड वापरता येत नाही, माझीच चूक झाली, उगीच एक हाणीत गाडी दिली मी। तुम्ही लोकांना चोर आहात, चोर। माहिती नाही काय काय चोरी केलं असेल अजून। ओ काय बोललात तुम्ही? चोर चोर वाटलं तुम्हाला आम्ही? चोरच नाही तर तुम्ही लोक गुंड आहात, गुंड। ए तोड सांभाळून बोल। तुझ्या तर थांब तुझ्या। आम्ही इज्जतीत बोलतोय ना, इज्जतीत बोलायचं। अरे हीच लायकी आहे तुमची। शिवानी, ऐक जरा। शिवानी काय चाललंय हे? अगं आई, एक शब्द बोलू नकोस। तू काय केलंयस ना ते बघितलंय मी। अगं आम्ही काहीच केलं नाही। आम्ही समजावलं त्याला, पण हा आमच्यावर ब्लेम टाकतोय। आम्ही म्हंटल आम्ही यातलं काहीही केलं नाही, तू शांत होत तर तू वस्तीतल्या लोकांची लायकी काढायला लागला अगं। आणि वस्तीतली लोक म्हणजे काय ग? आपण पण माणसंच आहोत ना, आणि आमचा पण इगो आहे। आणि तो जर दुखावला ना तर समोरच्याला त्याची किंमत दाखवता येते। हे शिवा, मी सोडणार नाही हा, पोलिसात कंप्लेंट करेन। धमकी देतोय का? वंदना वहिनी, यात शिवाची काहीच चूक नाही। ताई बरोबर बोलतात ह्या। हा हेच जास्त बडबड करत होते, यांना ना यांची जागा दाखवलीच पाहिजे। हो दाखवलीच पाहिजे। काय रे, काय वाटलं तुला? वस्तीतले लोक काय फालतू आहेत? हे शिवा, हे बघ, तुला आणि ना तुझ्या गँगला मी सोडणार नाही। ती कानाखाली मारलेली ना लक्षात राहील माझ्या। शिवानी, काय सांगितलं होतं तुला? कुणावरही हात उचलायचा नाही, मारामारी करायची नाही म्हणून। काय चुकलं शिवाचं? शिवा तू बरोबर केलंयस, दुसऱ्या गाला पण ठेवून द्यायची एक। शिवा तुझ्यामुळेच ही वस्ती आहे, तुझ्यामुळे त्या वस्तीला काय भीती नाही, तुझ्यामुळे ना या लोकांना त्रास होत नाही। शिवा पुन्हा तू दाखवून दिलंस, तुझ्यासाठी वस्तीत सगळं काही आहे। बस करा।
नका तिला अशा वागण्याची शाबासकी देऊ. उगाच ही जे करते ना त्याचं कौतुक करू नका. ही जे वागली ते बरोबर आहे. ही जी मारामारी केली ती बरोबर वाटते तुम्हाला? शांत हो की ग जरा. आई तुम्ही शांत राहा. काय आणि काय चुकीचं बोलते हो मी? ही सगळी माणसं ना हिला डोक्यावर चढवतात. ही जी मारामारी करते हे जे सगळं वागते ना त्याचं कौतुक करतात. पण उद्या जर ह्यांचं नुकसान झालं ना तर हीच लोक आपल्या दारात येतात. यात यांचं काहीच नुकसान नाहीये. नुकसान कोणाचं आहे तर शिवानीचं. शिवा हे करेल, शिवा ते करेल, शिवा सगळं करते. शिवा वस्तीचं सगळं चांगलं करते. पण शिवाचं काय चांगलं झालंय? शिवाचं फक्त नुकसान होतंय. हे बघा, तुम्हाला भांडायचं तर भांडा, मारामाऱ्या करायच्या तर करा. यापुढे शिवा इथे येणार नाही. शिवा यात पडणार नाही. हे कशाला पाहिजे शिवा? हा, शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं. तुम्ही काय जाल उद्या आपापल्या घरी. तुमचे संसार सुखाने चालू आहेत ना. संसार उद्ध्वस्त कोणाचा झालाय? शिवानीचा. नुकसान कोणाचं होतंय? शिवानीचं. नाही, तिला तर सांगून काही कळतच नाहीये. तिने ठेका घेऊन ठेवलाय ना समाजाला सुधारण्याचा. पण ते जरा शांतपणाने बोल ना. आई तुम्ही नका मला समजावू. हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय. हे असं तुला पुन्हा वागू देणार नाही मी. तुला तुझं भलं कळत नसेल, पण मला माझी मुलगी कायमची घरात बसलेली बघायची नाहीये. पुरे झाली तुझी समाजसेवा. चल. अगं आई, आजी सांग ना मला. चल म्हटलं ना. आई माझं ऐकून घे. आई अगं आई ऐकून घे ना मला. आई चल. आई 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 माझं आई माझं ऐकून घे ना. मी तुझं काही ऐकणार नाहीये शिवानी. आता तू माझा आई. तू शिवानीची शिवा जरी झाली असलीस ना तरी एक विसरू नकोस. तू फक्त तुझ्या पप्पांची मुलगी नाहीयेस, माझी सुद्धा मुलगी आहेस. आणि आता मी जो निर्णय सांगेन ना तो तुला मान्य करावाच लागेल. शिवानी, तुला स्वतःमध्ये बदल करावाच लागेल. हे बघ, उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून. आई अगं पण अशा लोकांना तू. शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये. तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.